मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी खरा मी म्हणून जगत नसल्यामुळे, म्हणजे आत्मबुद्धीत मी जगत नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो आहे. म्हणून मी काळाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये. आणि या काळाच्या पलीकडे जर जायचं असेल मला, तर माझं स्वरूप मला जाणून घेतलं पाहिजे. म्हणून स्वरूप ते जाणा, स्वरूप ते बघा, स्वरूप ते जाणा, स्वरूप ते बघा. जीवात्म्या कारण कर्मबंध, जीवात्म्या कारण कर्मबंध आहे. हा कर्मबंध जो खेळतोय ना आपल्याशी, हा कोणाचा आहे? हा जीवात्म्याचा आहे, ईश्वराचा नाही आहे. कारण ईश्वर कर्म करतच नाहीये, ईश्वरी शक्ती कर्म करती आहे. म्हणून निरंजन निरंजनच राहतोय. हा महत्वाचा भाग आपल्या लक्षात आला. आणि मग पुढे म्हणताय, जन्म आला प्राणी वाया जन्म जातो. आता हे काय, ज्याच्यावर काय विश्लेषण करण्याची काही आवश्यकता नाही. जन्म आला प्राणी वाया जन्म जातो, न जाणता जीवनी व्यर्थची जगतो. आपल्याला वाटतं आपण खूप सार्थ जगतो आहोत, पण ते व्यर्थ असतं. हे म्हातारपणी कळतं, आहे की नाही? नाही तर आपण सार्थ जगत आलेलो आहोत असंच प्रत्येक जण म्हणत राहतो ना, आहे की नाही? जातो कोण कोठे ते ठिकाण अज्ञात. कोण कुठे जातं ते ठिकाण अज्ञात. जन्मला कासा या हेही अज्ञान हो. म्हणून हे सर्व आपल्याला आपल्या कुटुंब व्यवस्थेत बघावं लागतं. लक्षात ठेवा, अनुभव नाही असं कसं म्हणतो आपण? आपल्याला अनुभव असतो, पण आपल्याला बघायची दृष्टी नसते. म्हणून या सृष्टीकडे कुठल्या दृष्टीने बघावं लागतं हे समजावं लागतं. आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत ना, ही हर एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने आपल्याशी संबंधित असतेच असते. ती घेणेकरी आहे, नाही तर देणेकरी आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला काहीही न देता जी व्यक्ती आनंद देते ती तुमची देणेकरी आहे असं समजा. आणि जी व्यक्ती काही कारण नसताना तुम्हाला तुमच्या गळ्यात अडकून पडते आणि तुम्हालाच बांधून ठेवते, त्याचे तुम्ही देणेकरी असता. बरोबर आहे की नाही? पण आपण जसे काळ जाणीवेत बांधलेलो आहोत, म्हणजे देणेकरी सुद्धा काळ जाणीवेत आहे ना. धरून चला, उदाहरणार्थ धरा, आपल्याला शाळेमध्ये कॉलेजमध्ये चांगले शिक्षक भेटले. ते आपल्याला चांगलं शिकवलं ना त्यांनी आपल्याला, ते आपले कोणीतरी देणेकरीच होते. पण काळ जाणीवेत ना तेही गेलेच की हो. तसंच जे देणेकरी असतात, जे आपल्याला त्रासदायक असतात आत्ताच्या जीवनामध्ये सुद्धा बघा, काळ जाणीवेत ना ते पण बदलणारच आहेत. म्हणून आपण त्या कोणातच न अडकता आपल्या आत्मशोधाकडे जावं लागते. म्हणून देणेकरी नेमका व्यावहारिक देणं देतोय का ज्ञान जाणीवेतलं ज्ञान देतोय, ती व्यक्ती गुरु म्हणून म्हणू शकता. म्हणून शिक्षक हा प्राथमिक गुरु असतो आणि त्याच्याकडनं ते ज्ञान मिळतं. आईला लोक म्हणतात आई ही गुरु समान असते. आई गुरु समान अजिबात नसते असं माझं मत आहे. कारण आई तुम्हाला फक्त व्यवहार ज्ञान शिकवते. आई कुठलीही आईने आपल्या मुलाला आत्मज्ञान शिकवलेलं आहे असं कुठं दिसत नाही. जी व्यक्ती
जगदंबेला आई मानते, त्या मायेला खरी आई मानते, तीच आई त्याला ज्ञान देऊ शकते. तुम्ही सांगा की मला, की तुमच्या आईने तुम्हाला कधी ज्ञानेश्वरी शिकवली आहे का? तुम्हाला भगवद्गीता हा वाच, अभ्यास कर, संस्कार चांगले केले ते सामाजिक दृष्ट्या आहेत, पण तू व्यवहार अभ्यास का नाही केला? तुला परीक्षेत मार्क कमी का पडले? तू मागे का राहतोयस? तुझं आयुष्यात भलं कसं होणार याची काळजी जी आई करते ती फक्त व्यावहारिकच असते. हेही सत्य मान्य करावं लागतं आपल्याला. म्हणून ज्ञानेश्वर माऊली होते. लक्षात घ्या, एवढी छोटीशी का असते पण ती माऊली असते. लक्षात घ्या, त्याचं कारण असते. तुकाराम पण माऊली स्वरूपातच, म्हणून गुरु हे माऊलीच स्वरूप असतं, कारण ते थेट तुम्हाला नेमकं काय कल्याणकारी आहे ते देऊ शकतात. म्हणून जन्माला कासया हेही अज्ञान हो, म्हणून जातो कोण कोठे ते ठिकाण अज्ञात, जन्माला कासया हेही अज्ञान हो. कारण माहितीच नाही कशाला जन्माला आला ते. का आई वडिलांनी सांगितलं का तुम्ही कशाला जन्माला आला? तुम्ही कुठल्याही आईने सांगितलंय का की अरे तू जन्माला आला ना, तू आत्मज्ञानच घेतलं पाहिजेस तर मानव जन्माचा तुझा खरं रहस्य आहे, असं कुठल्या आईंनी आणि वडिलांनी सांगितलं का? आपल्यालाही सांगितलं नाही ना, आपणही कोणाला सांगितलं नाही. आहे की नाही? आता तुम्ही अमेरिकेत गेला, त्या बाळाला सांगितलं का तुमच्या, अरे कशाला जन्माला आलाय? मला अडकून ठेवलेस इथं कर्मबंधात, मी अडकून बसलो इथं, तरी सोडून आले अमेरिकेहून इथं. हे गंमत म्हणून, थोडा हास्य विनोद पाहिजे म्हणून. परंतु सांगण्याचा हेतू काय, इतकं सिरियस आहे. म्हणून अज्ञातातून येतो अज्ञानी हो जगतो, अज्ञानी मरोनी अज्ञाताची होतो. बरोबर, पृथ्वीच्या दृष्टीने आपण अज्ञातच होतो ना, सगळ्यांच्या दृष्टीने. हे काय प्रकार आहे? घोर अज्ञानातून अहंकार फुले. बरोबर आहे, आपण अगदी घोर अहंकारात असतो. अहंकार फुले कर्तृत्व जाणीवे स्वगत ते जाणे. म्हणून आपल्या कर्तृत्वाच्या जाणीवेतनं आपलंच आपल्याला कळावं लागतं. स्वगत हे जाणे. कोणी तुम्हाला सांगायला गेलं तू अहंकारी आहात, तुम्ही व्यवहारित आहे, खूपच अहंकारी आहात, हो तुम्हाला राग येईल, पण तुम्ही अहंकारी आहात का नाही हे तुमचं तुम्हाला स्वगतातनं कळावं लागणार आहे. म्हणून स्वगत महत्वाचा शब्द येतो. आपलंच आपल्याशी बोलणं, त्याला स्वगत. नाटकात असतं बघा स्वगत, आहे ना, तसं आपलं आपल्याला बोलता यायला पाहिजे, आहे ना. नाटकातलं स्वगत वेगळं असतं. तो बाजूला जाऊन अरे गलगले आले वाटते असं म्हणून ते स्वगत करतो. बरोबर आहे की नाही? जर नाटक पाहिलं असेल त्याला कळेल. ज्यांच्या मनात असं दिसतंय वाटते, बघूयात तरी काय होतं, असं म्हणू लागले गाण्याला सुरुवात. असं काहीतरी स्वगत पूर्वी फार असायचे, आम्ही तशी पाहिजेत नाटकं म्हणून. असो, म्हणून हे स्वगत अहंकाराला समजून घेण्यासाठी स्वगत आहे. म्हणून मीच असे देह मीच असे सर्व. स्वगत काय चाललंय बघा आता. मीच असे देह मीच असे सर्व, माझ्या विण काही जग नसे. आहे का काही जग माझ्याशिवाय? मला बरं नाहीये, मी कुठे जाणार नाही. मला हे नाहीये, मला इच्छा आहे आत्ता असं करायचं, मी जाणार, मी करणार, माझ्या इच्छेप्रमाणे मी करणार. मला अडचण झाली की मी नाही करणार. असं कर्तृत्व असतं आपलं. लक्षात घ्या. आणि हे मरेपर्यंत असतं बरं. पण झडझडोनी वाहिला निग ये भक्तीचे वाटे लाग, ही व्यवस्था आपण आपल्या जीवनात कधी आणलेलीच नाहीये. त्यामुळे हे घडतं. दिसत असून आपण उठू शकत नाही. पुढे येईलच, उठावे तात्काळ, आहे की नाही? पुढे येईलच ते. परंतु हे सगळी गणित तशी आहेत बघा. म्हणून माझ्या विण काही जग नसे, अहंकार फुलोनी वेगळा होनी, जीवात्मा म्हणोनी काळकंठी. आणि हे ज्याला कळतं त्याच्या दृष्टीने काळकंठनाश असतं.
ज्याला कळत नाही त्याला तो आनंदात असतो. ही इज व्हेरी हॅपी गो लकी असं ते म्हणतात. हॅपी थॉट्स आले तसं. परिवर्तन होत नाही तोपर्यंत कुठलाच थॉट हॅपी नाहीये, लक्षात ठेवा. नुसतं मी हॅपी करतो, मी थॉट चांगले करतो, मी पॉझिटिव्ह विचार करा. कुठला पॉझिटिव्ह विचार करतो तू? अज्ञानाचा पॉझिटिव्ह विचार करतो का ज्ञानाचा करतोय हे तर समजून घे. म्हणून पॉझिटिव्ह विचारसरणी ही अत्यंत विचित्र प्रकारची विचारसरणी आहे, लक्षात ठेवा. म्हणून आध्यात्मिक विचारसरणीतनच चाला. कोण म्हणते पॉझिटिव्ह थिंकिंग करा, ते सगळं पाश्चात्यांची काम आहे, ते आपण काय करण्याचे. आपण ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विचार करतोय का? चल तर ओके, नाही तर नॉट ओके. गणित सरळ आहे आपलं. म्हणून माझ्या विण काही जग नसे, अहंकार फुलोनी वेगळा होनी, जीवात्मा म्हणून काळकंठी स्वरूप ते जाणा, जीवात्म्या कारणे भेद असे. म्हणून हे सगळे भेद जे आहेत ते केवळ आपण जीवात्मा आहोत म्हणून आहे. जीवात्मा हे बीज गर्भवासी होते. बघा आता मगाचा जो विषय आहे तो इथं कसा पडतो परत. जीवात्मा हे बीज गर्भवासी होते, मानव म्हणून जन्म घेते, स्थूल देहात सूक्ष्म कारण महाकारण, देह ऐसे स्वरूप जीवात्म्याचे. म्हणून आपलं स्वरूप काय आहे? हा स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे आणि महाकारण देह आहे. म्हणून सूक्ष्म देहामध्ये, स्थूल देह तर सर्वांना माहितीच आहे की तो पंचमहाभूतांनी आणि अष्टधा प्रकृतींनी कसा तयार होतो वगैरे वगैरे सर्व. पण त्याच्यामध्ये परत पुढच्या व्यवस्था सुरू होतात. प्राण तयार होतो, प्राणातनं मन तयार होतं, मनाला बुद्धी असते, मनबुद्धीच्या व्यापारातनं चित्त तयार होतं आणि चित्ताच्या वरती हे मी सगळं करतो, हे माझं शरीर आहे, हा अहंकार येऊन बसतो. इथपर्यंत आलं आणि हे सगळं मनाच्या जाणीवेमध्ये येत आहे परत. आणि हे मन कुठं जोडलं जाते? जीवात्म्याच्या सूक्ष्म देहाला. जीवात्म्याच्या सूक्ष्म देहात काय? प्रारब्ध आहे, जे या जन्मात भोगायचं आहे. म्हणून सूक्ष्म देहात जे प्रारब्ध आहे ते देहबुद्धीशी लागलीच कनेक्ट होत आहे. म्हणून सुख दुःख हे सरळ देहबुद्धीला कनेक्ट करतायत बघा आपल्या, आणि प्रारब्धातनच येत आहेत सुख दुःख, आहे की नाही. त्याच्यामुळे हा सूक्ष्म देह आणि त्या पुढच्या कारण देहात काय आहे? अनेक जन्मामधनं जे कर्मबंध आहेत, संचित आहे, जे आपणाला अजून भोगायचं आहे ते गाठोडं त्याच्यावरती बसवलंय असं समजा. म्हणून आपले 3 भाग आहेत, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आणि महाकारण देहात अजून सूक्ष्मात काय आहे? आपला अनुभव आहे. पण अनेक जन्मामधनं आपण काय अनुभव घेतला आहे? आपण अनेक जन्मामधनं अज्ञानाचाच अनुभव घेतलेला आहे. म्हणून अज्ञानी हो जगतो, अज्ञानी होऊन येतो, अज्ञान होऊन मरतो, जातो कुठं? अज्ञातवासात जातो. पितर म्हणजे काय? अज्ञातवासच ना. त्यातही डोकं आपटत बसतात, अरे काय हे, मी काय माझं जीवन वाया घालवलं. असंच घटना आहे ना. त्यामुळे हे सगळं समजून घ्या. आणि यांचा सगळ्यांचा स्वामी जो आहे तो हनुमंत आहे, वायू तत्व आहे. कारण ही सगळी पितर आणि आपण सुद्धा जीवात्म्या सगट आपण सुद्धा वायू तत्वाने बांधल्या गेलेलो आहोत. इच्छा वासना बांधल्या कशामुळे गेल्यात? इच्छा वासनाची धृतीला जोडणारा कोण आहे? हनुमंत आहे, लक्षात ठेवा. आणि विश्व स्वरूपाच्या सर्व इच्छांना, ईश्वरी इच्छेला सुद्धा जोडणारी धृती जर कुठली असेल तर ती हनुमंत आहे, लक्षात ठेवा. म्हणून हनुमंताचं कार्य धृती या जाणीवेतलं फार मोठं आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासारखा धैर्यवान कोणी नाही आणि तो धारण करणार आहे सर्व. म्हणून संपूर्ण प्रलयाच्या जाणीवेमधनं सुद्धा संपूर्ण जेव्हा पृथ्वी तत्व, वायू, जलतत्व अग्नितत्वातनं वायू तत्व, अग्नितत्वातनं वायू तत्वात शोषल्या जातो, ते वायुमंडलामध्ये येतं. म्हणून सर्व देव देवता सुद्धा त्या वायुमंडलामध्ये
कार्य करत असतात आणि ते वायुमंडल एकाकार होतं आणि ईश्वरत्वाकडे निघून जातो, त्याला प्रलय असं म्हटलं जातं. हा प्रलय घडवावा लागतो साधनेतनं. त्यामुळे हनुमंत हा आधार आहे, नुसताच आधार नाही तर तो आपल्या रोमांना रोमांचित करणारा, रोमांमधून रोमत्वाकडनं सूक्ष्मत्वात नेणारा असा एक वेगळ्या प्रकारचं दैवत आहे जे थेट ईश्वरापर्यंत जातं. बाकी कोणीच जात नाही. बाकी कुठलीही व्यवस्था ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. लक्षात ठेवा, फक्त हनुमंत पोहोचू शकतो. म्हणून हनुमंताची परवानगी असल्याशिवाय रामदर्शन होत नाही. म्हणून हनुमंताची उपासना करा असं सांगितलं जातं. आणि तो हनुमंत आपल्या इथं बसलेला आहे, रुद्र विशुद्धात बसलेला आहे. कारण तो सत्व रज तमाच्या परे आहे, तो कालातीत आहे. म्हणून ब्रह्मज्ञान कालाग्नी पेटवून मूळ ज्ञानातनं ब्रह्मज्ञानाची जी प्राप्ती होते ती रुद्र जाणीवेतनं पुढे गेल्याशिवाय होतच नाही. आणि तिथं विवेक आणि वैराग्य आपोआप येतच, कारण ते आल्याशिवाय रुद्र प्रकटच होत नाही. अशी गणित आहेत सर्व. म्हणून ते म्हणतायत स्थूल देहात सूक्ष्म कारण महाकारण देह ऐसे स्वरूप जीवात्म्याचे. हे समजून घेणं गरजेचं आहे. समष्टीमधून स्थूल देह घडे, हे झालं सगळं सांगून माझं. प्रारब्ध संचित रूप जीवात्म्याचे पृथ्वी आप तेज वायुनी आकाश स्वरूप समष्टीचे त्रिगुणातुनी. ते तर माहितीच आहे तुम्हाला, आहे ना. म्हणजे सर्व हे मूल द्रव्य कशा प्रकारे समष्टीमध्ये आहेत आणि आपल्या व्यष्टीत पण आहेत. म्हणून कर्मबंध कारण संचिता कारणे भोगावे या जन्मी नामे प्रारब्ध. म्हणून या जन्मामध्येच ते प्रारब्ध आपल्याला भोगावं लागणार. प्रारब्ध संचित क्रियमाण गुंताळा. लक्षात आलं ना. प्रारब्ध संचित क्रियमाण गुंताळा सगळा डोक्यात आहे. लक्षात घ्या, आहे की नाही. मी आपलं तुम्हाला सोपं जावं म्हणून सांगतोय. प्रारब्ध संचित क्रियमाण गुंताळा भोगण्यास यावा पृथ्वीवरी. बघा, आहे की नाही. स्वरूप ते जाणा स्वरूप ओळखा जीवात्म्या कारण कर्मबंध. म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. अहो म्हणा, पण हे जाणा. हे न जाणता नुसतं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तर पुण्याची गणनाही होणार नाही आणि पांडुरंग तर भेटणार नाही, तर नाहीच हो. स्पष्ट आहे हे. म्हणून आत्मपाठाची गरज आहे. आणि ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय. असं काही समजू नका मी काहीतरी वेगळं तुम्हाला सांगतोय. हे माऊलीच देण आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय सांगितलंय माऊलींनी. याच्यापेक्षा वेगळं एक शब्द सांगितलेला नाहीये. अमृतानुभव बघा. म्हणून व्यतिरेकातनं अन्वय जोडा. व्यतिरेकातनं अन्वय जोडा म्हणजे काय. तुम्ही स्वतः सोनं व्हा आणि अलंकार कसे घडतात ते बघा. याला व्यतिरेकातनं अन्वय होणं म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून ईश्वराच्या दृष्टीतनं सृष्टी बघा. त्या ओंकाराच्या अर्धचंद्राच्या टिंबाच्या खाली अर्धचंद्रावर पोहून राहा आणि तिथनं पृथ्वी विश्वाकडे बघा आणि तिथनच ईश्वरत्वाकडे बघा. ही सोय फक्त मानव जन्मातच आहे आणि याला खरा भक्त असं म्हणतात. लक्षात ठेवा. तुम्हाला भक्ती पाहिजे ना, ईश्वराचं भक्त व्हायचंय ना, तर असे भक्त व्हा. असं ज्ञानदेव म्हणतायत. माझं ऐकू नका, ज्ञानेश्वरांचं तर ऐका. माऊली काय सांगते. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. अहो थेट व्यतिरेकात गेले आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अन्वय सांगितला. ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. काय कमाल आहे. इतकं सुंदर आहे सगळं. म्हणून ते म्हणताय स्वरूप ते जाणा स्वरूप ओळखा जीवात्म्या कारण कर्मबंध पंचभूता ठाई जीवात्मा तो स्थायी.
बरोबर आहे. मग जीवात्मा कुठं थांबलेला आहे? पंचभूता ठाई जीवात्मा तो स्थायी, त्रिगुणातून व्यवहार करे. करतो की नाही आपण? सत्व रज तमातनच व्यवहार करतो आहोत ना. दिवस कसे घालवतो आहोत आपण? सत्व रज तमातनं. हा अनुभव तर रोजचा आहे ना आपला. मग तो टाळून कसं चालेल? सत्वगुण म्हणजे काय असा प्रश्न विचारणं हा महामूर्खपणा, लक्षात ठेवा. अरे तू सत्वातही जगतोय, रजगुणातही जगतोय आणि तमोगुणातही जगतोय राजा. तू ओळखून घेत नाहीयेस, म्हणून स्वरूप ओळखा. त्याच्यासाठी म्हणजे पंचभूता ठाई जीवात्मा तो स्थायी, त्रिगुणातून व्यवहार करे, सर्व इंद्रिया ते शक्तीचा तो स्पर्श. बघा आलं की नाही आमची इलेक्ट्रिसिटी. ती अपरा माया होऊन प्रत्येक ठिकाणी स्पर्श करतीये, हे कळावं लागेल. म्हणून ती जगदंबा फार महत्वाची आहे. जे नवरात्र येणार आहे ना, या नवरात्राच्या घटस्थापनेनंतर अमृतानुभव आपण सुरू करू. आणि अमृतानुभव संपेल तो संपेल तेव्हा, परंतु नवरात्र संपायच्या आत आपण सर्वजण आत्मज्ञानी व्हावं असं त्यांना म्हणायचंय. म्हणून आत्मपाठ घेतलाय आपण. का न व्हावं आत्मज्ञानी? बरोबर आहे की नाही? त्या धारणेत आत्मपाठी व्हायला पाहिजे ना. मग रोज वाचलं पाहिजे ना, रोज अभ्यासलं पाहिजे. किती दिवस शिल्लक आहेत नवरात्राचे? 8 दिवस का 9वा दिवस फायनल आहे? आणि आता जे उरलेले पितरांचे, म्हणून जीवात्म्याला समजून घ्या आणि मग आत्मपाठात राहा. कोण नाही म्हटलंय तुम्हाला? आहे की नाही? आणि मग किती छान होईल. एकदा आत्मज्ञान मिळून झालं की करावा उद्योग वाटेल तो, राहावे निवांत आत्मसिद्धी. आहे की नाही? पडोनी राही न निवांत. काय उद्योग आपण ते न साध्य करता बाकीचेच उद्योग अगोदर करत बसतोय. अशी धारणा तयार करावी लागणार आहे की नाही, या 8 दिवसात मला मिळालंच पाहिजे. मी खाणार उपास तो उपास, काय होईल ते होईल. किती सुंदर आहे हे. म्हणून सुंदर स्वरूप म्हटले ना आपण. सुंदर ईश्वर सुदूर तो ईश्वर. मग ईश्वराची सुंदरता कळणार कधी आपल्याला? नुसतंच आपण विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग राम राम हरे राम जय राम श्रीराम जय राम करत बसलो तर रामाचं सौंदर्य कळणार नाहीये कधी. आणि त्याच्या आणि आपल्यामधलं अंतर पण कळावं लागणार आहे. कारण ते अंतर कापायचं आहे. नुसतं हा ठीक आहे हॅलो छान प्रभू श्रीरामचंद्र छान बसले, छान तुम्ही तिथं बसा मी इथं बसतो, असं करणार आहोत काय? गोंदवलेकर महाराजांच्या डोळ्यात हा रामाने पाणी काढलं वगैरे आणि मी नुसतंच म्हणणार, टाळ्या वाजवणार. गोंदवलेकर महाराजांनी छान व्हावं, रामाने पण छान असावं, मी मात्र असाच राहणार. असं काय गणित आहे का? असं काही गणित मांडलंय का आपण आयुष्यात? नाही ना. म्हणून सर्व इंद्रियांचे शक्तीचा तो स्पर्श होतोसे कोठून हेची गूढ. ते गूढ शोधून काढावं लागणार आहे. होतसे कोठून हेची गूढ, गूढ गुहाचर चर रहस्य तो हरी, कोंदाटुनी बैसे औटपीठी. आता खूण सांगितली बघा. तो कोंदाटुनी बैसे औटपीठी. हरी म्हणजे आत्मा, शिव म्हणजे आत्मा, जीवा समजावा, समजावा वा एक चित्ती. म्हणून एक चित्त करा अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे. म्हणून खरा योग करा आणि एकत्वाच्या जाणीवेतनं जीव हरी म्हणजेच आत्मा, शिव म्हणजेच आत्मा असं आपल्या जीवाला समजवून सांगा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे मनाला समजवणं नाही का? मग आपण आपल्या जीवाला काय समजून सांगायचंय की अरे तो हरी, तो माझ्यात बसला आहे, तो आत्मा आहे, त्यांनीच हा माझ्या सर्व कर्मेंद्रियांना ज्ञानेंद्रियांना त्याच्या शक्तीचा स्पर्श झालेला आहे, त्याचं हे गूढ रहस्य आहे आणि तो औटपीठात बसलेला आहे. मग शोध किती फुटाचा राहिला? 6 इंचाचा सुद्धा राहिला नाही. आलं का लक्षात?
म्हणून देव माझा इतका सन्निध आहे आणि मला देव दिसत नाही, कारण त्याचं सौंदर्य मी बघत नाही, असा तो भाग आहे. त्याला समजून मी घेत नाही. म्हणून जीवा समजावा एक चित्ती, शुद्ध चित्ती जाणं होतो त्याचा स्पर्श. किती सिंपल आहे. म्हणून जेवढं तुम्ही शुद्ध चित्त कराल त्याचा स्पर्श शांतीच्या जाणीवेतनं होणारच आहे, कारण शांतीत उतरतो तेव्हा. लक्षात ठेवा. म्हणून तो शांतीत उतरत असतो. शुद्ध चित्ती जाणं होतो त्याचा स्पर्श, अनुभव घ्यावा बोलती संत. म्हणून संतांनी काय सांगितलंय, तो अनुभव घ्यावा. आणि हा घेण्यासाठी आहे. आणि हा आपल्या जीवनात हा अभ्यास करायचा कशासाठी, तर हा अनुभव घेण्यासाठी करायचा. स्फटिक प्रकाशी बिंब स्वरूप ते जाण, आत्म्याचा प्रकाश प्रकृतीत भरे. म्हणून त्याचं जे स्फटिक स्वरूप आहे, पूषण्ये कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मिन समूह तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामी ओ सावसो पुरुषः सोहम अस्मी. या जाणीवेतलं त्याचं जे स्वरूप, ते बिंब माझ्या समोर येतो, तो प्रकाश माझ्याही प्रकृतीत पडतो आणि संपूर्ण बाह्य प्रकृतीतही तो प्रकाश भरलेला मला दिसतो. आणि मग मला कळतं की अरे या प्रत्येक जीवामध्ये ईश्वरी तत्व कसं प्रकारे भरलेलं आहे. म्हणून त्या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत जाणत. म्हणून तत्वाला जाणणं गरजेचं आहे असं ते म्हणतायत. म्हणून आत्म्याचा प्रकाश प्रकृतीत भरे, म्हणूनच स्वरूप ते जाणा, स्वरूप ते जाणा, हरीसी त्या जाणा कोण्या गुणे. म्हणून कोण्या गुणे म्हणजे कुठल्याही गुणाने, पंचमहाभूतांच्या कुठल्याही गुणातनं तुम्ही त्या ईश्वरी तत्वाचा वेध घेतला तरीही तुम्ही त्याच्यापर्यंत पोचू शकणार आहात. आणि एकदा का तुम्ही त्या गुणाच्या, म्हणून योगी अरविंद सुद्धा असं म्हणतात, तुमच्यातला जो चांगला गुण आहे तो अँकर करा आणि त्याची तरफ करा आणि त्या तर्फेतनं ईश्वराचा शोध घ्या. म्हणून तुमच्याकडे जी कला असेल त्या कलेला ईश्वरत्वापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. म्हणून ती कला, तिच्यातनं मला काय मिळणार, किती पैसे मिळणार, किती वेळ मी त्या कलेत राहणार, याला काही लॉजिक नाहीये. लक्षात ठेवा. नाहीतर काय होतं, वेळ जातो म्हणून मी कला जोपासतो. वेळ जाण्यासाठी वेळच नाहीये इथं. बरोबर आहे की नाही. मग नवरात्राच्या आत केवढं मोठं टार्गेट आहे हे भयंकर. सत्य आहे. आमच्या सुनबाईंनी सांगितलं, दिवे लागले आहे की नाही. मग हे टार्गेट आपल्याला सिद्ध करता ती तडफड तरी व्हावी लागते. लक्षात ठेवा. म्हणून ईश्वरासाठी रडावं लागणार आहे. बाकी कोणासाठी रडला नाही तरी काही फारसा फरक पडत नाही. लक्षात ठेवा. पण ईश्वरासाठी रडावं लागेल. म्हणून याच्यासाठी हरीसी त्या जाणा कोण्या गुणे. आणि शेवटी ते सांगतात की त्या आत्म्याचा स्पर्श जेव्हा होतो तेव्हा आत्मा अविनाशी निरंजन वस्ती. म्हणून त्याची वस्ती माझ्यामध्येच आहे. ती निरंजन स्वरूपातली जे त्याचं धाम आहे ते माझ्यामध्ये कशा प्रकारे आहे ते समजून घे. आणि तो अविनाशी आहे. म्हणून बाकी सर्व विनाशी आहे. फक्त तू जो जीवात्मा म्हणून स्वतःला अविनाशी समजतो आहेस, त्याचं परिवर्तन जर तू केलंस तर तू ही अविनाशी होणार आहेस. म्हणून अक्रिय अनासक्त त्रिगुणातीत स्थिती ही त्याची स्थिती आहे. म्हणून तुम्ही जेव्हा अक्रिय व्हाल, मानसिक जाणीवेतनं अक्रिय होणं, तुम्ही जेव्हा अनासक्त व्हाल, मानसिक जाणीवेतनं संन्यस्त व्हाल आणि त्रिगुणातीत जाणीवेत जाल, तेव्हा आत्मस्थिती प्राप्त झाली आहे. निसंदेह समजा कोणाचीही त्यासाठी
तुम्हाला आवश्यकता नाही. तो आत्मगुरूच तुम्हाला ते सांगेल की तुम्ही आत्मज्ञानी झालात म्हणून. ती शांतीच आहे. म्हणून मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून जेव्हा हा विवेक तयार होतो, आत्मानात्म विवेक तयार होतो की मी माझ्या ईश्वरी कार्याला धरूनच चालतो आहे का नाही, प्रारब्ध भोगून आनंदाने देतो आहे की नाही, या सर्व खुणा ज्याच्या त्याच्या जाणीवेतल्या आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आपला शोध आपल्याला घ्यायचा असं म्हटलं जातं. कुठलाही बाह्य गुरु येऊन तुमच्या डोक्यावर हात ठेवणार आहे, ओम चला चालला, सहसा घडणार नाही. एखादाच त्या भूमिकेतला असेल आणि अगदी कल्याणा छाटी म्हणून उडी मारणारा असेल तरच ते घडू शकेल. ती ताकद त्या व्यक्तिमत्वात असते, एवढं. पण बाकीच्या याच्यामध्ये तसं घडणार नाही, लक्षात घ्या. म्हणून अनंताचे ऐसे विश्वातीत रूप बसे सूक्ष्मातून स्वरूपी जाण. म्हणून हे सूक्ष्मातीत स्वरूप आपल्या विश्वातीत कसं आहे हे स्वरूपात बसून ओळखावं लागतं. तोची राही दुरी देवोनीती शक्ती शरीर व्यापार इंद्रिये कराया. म्हणून आपल्या शरीराचा व्यापार करायला तोच आपल्यामध्ये येऊन बसलाय आणि तोच ती शक्ती सर्वत्र पुरवठा करतो आहे. गुह्य हे ज्ञान अज्ञानी मानवा जाणून न घेता व्यवहार करी. म्हणून आपण आपल्या सर्व शरीराला, आपल्या सर्व बुद्धीला, आपल्या सर्व मनाला, आपल्या सर्व प्राणाला, आपल्या सर्व चित्ताला, बघा चित्तापर्यंत आणि त्यातनं निर्माण झालेला आपल्या सर्व अहंकाराला आपण कसे वापरतो? ईश्वरासाठी वापरतो का? आपलं शरीर आपण ईश्वरासाठी किती वापरतो? आपलं मन आपण किती वापरतो? आपले हात पाय हे तर देह झालं. आपण आपला प्राण श्वासाच्या जाणीवेतनं जन्मजन्मीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. मग घेतला का विकत? आहे ना. आपण कोथिंबीर, मुळा, गाजर असं काहीतरी विकत घेतो. हे कुठणार? ही शक्ती तीच आहे, लक्षात घ्या. यात कोणालाही बंधन केलेलं नाहीये देवाने. मी शक्ती दिलेली आहे, वापरायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तू काय करायचंय तुला ठरवायचंय. म्हणून विवेक लागतो. म्हणून व्यावहारिक विवेकातनं आत्मानात्म विवेकात जावं लागतं. कारण सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हे जर तू करू शकलास तर आणि तरच मी तुझा होऊ शकेन. स्पष्ट आहे. म्हणून याच्या पलीकडे काय ज्ञानेश्वरांनी हेच सांगितलेलं आहे, संतांनी वेगळं काही सांगितलेलं नाहीये. म्हणून जाणून न घेता व्यवहार करी मी आणि माझे भ्रांतीचे ओझे जीवनास त्या अवघड करी. बरोबर आहे की नाही? मी आणि माझे भ्रांतीचीच ओझे जीवनास त्या अवघडी जाणून घेता स्वरूपाची खूण शहाणा म्हणून पायी धोंडा. शेवटी काय होणार आहे? आपण आपल्याला शाणे समजत जाणार आणि एक दिवस आपल्याच पायावर आपण धोंडा पाडून घेणार आहोत, असं ज्ञानेश्वरांनीच सांगितलंय. लक्षात ठेवा. कुठला अध्याय? 7वा का 8वा अध्याय म्हटलेलं आहे त्यांनी. असं नेमका अध्याय आठवत नाही, पण त्यांनी त्यांचा शब्द आहे धोंडा, माझा नाहीये. पायी धोंडा म्हणून स्वरूप ते जाणा, स्वरूप ते जाणा जीवात्म्या कारण अज्ञान हे. जीवात्म्या कारण अज्ञान हे. आता इथे आपण पूर्णपणे आजचा 10 कंप्लीट होतात. पुढच्या ह्याच्यात 5 घेऊ आणि 4 झाले की आपला आत्मपाठ संपेल. आता इथं आपण थांबूयात आणि माझ्या वाणीला पण मी आता इथं विराम देतो. हरिओम.